खूप दिवस झालं मुलांचा हट्ट होता की कैरीच्या चटणीचा राईस बनव ना. मग आज ठरवलं की मुलांना कैरीच्या चटणीचा राईस बनवूनच द्यायचा. त्यासाठी मीही लगेच तयारीला लागले. 2 कांदे उभे कापले. राईस कुकरमध्येच करायचं ठरवलं होतं, त्यामुळे उभे कट केलेले कांदे ना कुकरमध्येच भाजायला घेतले. भाजलेला कांद्याचा सुगंध ना खूप घरभर पसरला होता आणि मला तो खूप आवडतो. नंतर फोडणीसाठी त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, हळद, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता हे सगळं साहित्य टाकलं आणि 2-3 मिनिट व्यवस्थित असं परतून घेतलं. त्यानंतर वरून थोडेसे शेंगदाणे, कोथिंबीर आणि मग खास अशी केलेली कैरीची चटणीही त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतली. आज बनवलेल्या कैरीच्या चटणीची कैरी ना खूपच आंबट होती, त्यामुळे 2 चमचे चटणी टाकली. कमी आंबट असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि इथे मी 1 वाटी तांदूळ कुकरमध्ये शिजत घालणार होते, त्यामुळे मी इथे 2 वाटी पाणी घातलं आणि व्यवस्थित पाण्याला उकळी आली की धुतलेले स्वच्छ तांदूळ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ना कुकरला झाकण लावून मस्त असा कैरीचा राईस बनवून घेतला. आणि हा राईस ना मुलांना खूप आवडतो. खूप छानही झाला होता. तुम्हीही कैरीचा सीझन आहे तोपर्यंत हा राईस नक्की बनवून पहा. मुलांना खूप आवडेल. सोबतच रस्सा भाजीही बनवली. शेगडीवरतीच मस्त अशा गरम गरम भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मिस्टरांना तव्यातली गवारीच्या शेंग्याची भाजी खूप आवडते, तीही थोडीशी बनवून घेतली आणि आम्ही सगळे मस्त असं जेवायला बसलो. जेवणामध्ये सोबतच कैरीची चटणी असली ना की 2 घास जास्त जातात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.